एक्झिक्यूट करून दाखवते. सगळ्यांना स्क्रीन आणि आवाज येतोय? ओके. काल आपण प्रोग्राम बघितला होता कमेंटचा, राईट? कमेंट फॉर्म जनरेटचा. तर त्याच्यामध्ये हाईड होत नव्हतं की तुमच्यापैकी फक्त शिवांजली एकटीच आहे जिने प्रोग्राम रन करून सांगितला आहे. तिचा प्रोग्राम बरोबर वर्क झालाय. आता आपल्या कालच्या प्रोग्राम मध्ये काय राहिलं होतं, हा जो फ्लॅग आहे तो फ्लॅग आपल्याला काय करायचा आहे, फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर करायचं आहे. फक्त एवढंच राहिलं होतं. आता एक्झिक्यूट करून बघा, इट विल वर्क. ओके, जो फ्लॅग आहे तो व्हेरिएबल. ओके, आता कमेंट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कमेंट फॉर्म दिसतोय आणि जेव्हा तुम्ही कमेंट वरती क्लिक कराल त्यावेळेस काय होईल, हाईड होईल. ओके, हा जो स्कोप ऑफ व्हेरिएबल मुळे प्रॉब्लेम झाला होता. फ्लॅग जो व्हेरिएबल आहे तो आपण काय केलाय, फंक्शनच्या आउटसाइड फंक्शन आपण डिक्लेअर केलाय. जेणेकरून जेव्हा फॉर्म एक्झिक्यूट होईल तेव्हा ट्रू असेल तर काय होईल, फॉर्म डिस्प्ले होईल. नंतर आपण काय केलंय, फ्लॅगला फॉल्सला सेट केलंय. जेव्हा आपण रिक्लिक करू त्यावेळेस काय होईल, फ्लॅग फॉल्सला असल्यामुळं आपल्याला फॉर्म हाईड होईल. हे आपण इथं इनर HTML सेट केलं होतं एम्प्टीला. ओके, हे एक झालं. आणखीन कोणता प्रोग्राम होता, आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज रिट्राय करायच्या होत्या, राईट? जो लिस्ट आपण क्रिएट केली होती त्यातले एलिमेंट्स आपल्याला डिस्प्ले करायचे होते, ते डिस्प्ले होत नव्हते, राईट, स्क्रीनवरती. हे हा प्रोग्राम आपण काय केलं होतं, याच्यामध्ये एक लिस्ट घेतली होती, राईट, बनाना आणि ग्रेप्स. आपण काय केलं होतं, जेव्हा युजर इन्फो बटन वरती क्लिक करेल तेव्हा काय पाहिजे होते, हे जे लिस्ट आहे ती लिस्ट परत युजरला डिस्प्ले करायची होती आपल्याला. मग त्यासाठी आपण काय केलंय, अरे घेतलाय. लास्ट टाइम एक्झिक्यूट होत नव्हता. ओके, तर आपण काय केलंय, जो काही लिस्ट आहे बाय युझिंग गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम, आपण ते सगळे जेवढे काही त्या li टॅग मध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत ते आपण ह्या टोटल नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेत. ओके, टोटलची लेंथ आपण कॅल्क्युलेट केली. ओके, नंतर आपण एक ॲरे घेतलाय. आता हा जो टोटल आहे त्याच्यामध्ये सगळे HTML ऑब्जेक्ट आहेत. HTML ऑब्जेक्ट म्हणजे ऍक्च्युअली त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर नाहीयेत. इट जस्ट पॉइंट टू द HTML ऑब्जेक्ट. HTML ऑब्जेक्ट म्हणजे जे काही li ऍपल आहे, li बनाना आहे, li ग्रेप्स आहे, तो फक्त त्या li हा जो ऑब्जेक्ट आहे त्यालाच तो पॉइंट करतोय, त्याच्या व्हॅल्यूला तो पॉइंट करत नाही. मग आपण काय करतोय, ते जे ऑब्जेक्ट आहे ते सगळे आपण एका ॲरे मध्ये स्टोअर करून घेतलेत. ओके, आणि नंतर त्या ऑब्जेक्ट वरती इनर टेक्स्ट ही जी मेथड आहे जी आपण आता बघणार आहे ती इनर टेक्स्ट अप्लाय केली आहे, जेणेकरून त्या ऑब्जेक्टचा जो काही HTML टेक्स्ट आहे जो काही तो आपल्याला रिट्राय करून आपण जस्ट स्क्रीनवर म्हणजे ब्राउझरवरती आपण डिस्प्ले केलाय. ओके, तर एक्झिक्यूट करून बघा हा प्रोग्राम. EXHTML. ओके, इन्फोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, जे काही आयटम्स आहेत ते लिस्ट मधले ते आपण रिट्राय करून जस्ट प्रिंट केले. हा लास्ट टाइम वर्क होत नव्हता म्हणून मी आता एक्झिक्यूट करून दाखवलंय. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे? हे जे दोन प्रोग्राम काल वर्क होत नव्हते, जस्ट आज आपण बघितलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट पॉइंट जो आहे, आतापर्यंत आपण जेवढे इव्हेंट्स बघितले ते सगळे काय होते, क्लिक इव्हेंट होते. म्हणजे जेव्हा युजर एखाद्या बटन वरती क्लिक करेल ते इव्हेंट्स आपण बघितलेत. ओके,
लास्ट लेक्चरला आपण गेट एलिमेंट्स बाय नेमचं गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम टॅग जे काही आपण इनपुट देतोय त्याच्यात टॅग किती आहेत हे तो सगळा डेटा आपण नंबर ऑफ टॅग्स कॅल्क्युलेट केलं होतं त्यासाठी आपण गेट एलिमेंट्स बाय टॅग नेम मेथड यूज केली होती. इनर HTML थ्रू आपण कमेंट फॉर्म डायनामिकली युजरला डिस्प्ले केला होता. नंतर आपण शो आणि हाईडचा बघितला होता. इनर टेक्स्ट ही जी प्रॉपर्टी आहे इट कॅन बी यूज टू राईट द डायनामिक टेक्स्ट ऑन द HTML डॉक्युमेंट. डायनामिकली तुम्ही एखाद्या इव्हेंट ऑकर झाल्यानंतर जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल बटनचं नेम चेंज करायचं असेल तर त्या केसच्या वेळेस आपण इनर टेक्स्ट प्रॉपर्टी यूज करतो. Here text will not be interpreted as HTML text but a normal text. It is used mostly in the web pages to generate the dynamic content such as writing the validation message, password strength, etc. Okay, inner text आपण केव्हा यूज करतो आता तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारतं. ओके जेव्हा तुम्ही पासवर्डच्या फील्डमध्ये डेटा फिलअप करत असता त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही सपोज त्यांनी पासवर्डसाठी आपल्याला रूल्स दिलेले असतात की इट शुड कंटेन अ कॅपिटल लेटर, इट शुड कंटेन अ नंबर, इट शुड कंटेन सम स्पेशल कॅरेक्टर. ओके हा जर हे जे रूल्स जर यूज करून जर तुम्ही पासवर्ड सिलेक्ट केला असेल टाईप केला असेल तर तुम्हाला स्ट्रेंथ गुड म्हणून मेसेज येतो राईट तिथे डिस्प्ले होते. ओके ते काय होतं जसं जसं तुम्ही पासवर्ड एंटर कराल तसं तुम्हाला मोर दॅन 8 कॅरेक्टर असेल तर तो काय करतो गुड आहे पासवर्ड म्हणून तुम्हाला डिस्प्ले करतो. जर बिलो तुम्ही 8 कॅरेक्टर जर तुम्ही पासवर्ड चूज केला असेल तर तो पुअर कॅरेक्टर पुअर पासवर्ड म्हणून तुम्हाला डिस्प्ले करतो. मग हे जे काही डिस्प्ले होतं दॅट इज नथिंग बट युझिंग इनर टेक्स्ट. मग त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. बिफोर दॅट आपण काय करूयात इव्हेंट कोणते कोणते आहेत फॉर्म एलिमेंट्स वरती जे आपल्याला इव्हेंट हँडलर्स कोणते कोणते आहेत. बटनवरचे आपण इव्हेंट बघितलं होतं ऑन क्लिक. आतापर्यंत आपण एकच इव्हेंट बघितलाय जो की ऑन क्लिक आहे. ओके मोस्टली हा जो ऑन क्लिक इव्हेंट आहे तो आपण बटनवरती बघितला आहे. चेकबॉक्स फाईल अपलोड हिडन पासवर्ड रेडिओ रिसेट सिलेक्ट सबमिट टेक्स्ट एरिया ह्या सगळ्या एलिमेंट्स वरती ऑन क्लिक ऑन ब्लर ऑन फोकस हे जे इव्हेंट हँडलर आहेत ते यूज करून आपण प्रोग्राम्स बघणार आहोत. फोकस इव्हेंट आहे. फोकस इव्हेंट म्हणजे सपोज एखाद्या एलिमेंट वरती तुम्ही माऊस किंवा पॉइंटर तुम्ही पॉइंट केला असेल तर ऑन फोकस म्हणजे त्याचा कलर चेंज होतो बटनचा. द इव्हेंट ऑकर्स व्हेन अन एलिमेंट गेट्स फोकस. मग तो ऑन फोकस आल्यानंतर आपल्याला काही डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही युझिंग इनर टेक्स्ट तुम्ही डिस्प्ले करू शकता. ऑन ब्लर सपोज युजर बटनवरती गेलाय माऊस आणि तिथून तो वापस आलाय ओके दुसरीकडे गेलाय तर तो काय झाला ऑन ब्लर. इव्हेंट ऑकर्स व्हेन अन एलिमेंट लुजेस फोकस. ऑन फोकसिंग आणि ऑन फोकस आउट. द इव्हेंट ऑकर्स व्हेन अन एलिमेंट इज अबाउट टू गेट फोकस आणि फोकस आउट. द इव्हेंट ऑकर्स व्हेन अन एलिमेंट इज अबाउट टू लूज फोकस. ओके फोकस इव्हेंट आहे त्या फोकस सपोज एखाद्या बट एलिमेंट वरती युजरनी माऊस मूव्ह केला असेल तर काय झालं त्याला फोकस आला तर ऑन फोकस इव्हेंट ऑकर होतो. मग तो कसा हँडल करायचा त्याच्यावरती काय कोड लिहायचंय ते तुम्ही लिहू शकता. ओके मग हे जे आहेत ऑन ब्लर ऑन फोकस हे काय आहेत इव्हेंट हँडलर्स आहेत. फोकस नेक्स्ट आहे नेक्स्ट कीबोर्ड इव्हेंट्स आहेत. कीबोर्ड इव्हेंट्स कोणते कोणते आहेत जेव्हा तुम्ही की प्रेस कराल तर की डाऊन झाली म्हणून इव्हेंट ऑकर होईल. ओके आणि ऑन की प्रेस इव्हेंट केव्हा ऑकर होईल जेव्हा युजर प्रेसेस अ की.
ऑन की प्रेस म्हणजे जेव्हा युजर टाईप करेल त्यावेळेस ऑन की प्रेस इव्हेंट ऑकर होतो. ओके. ऑन की अप जेव्हा युजर की रिलीज करेल तेव्हा काय होईल, ऑन की अप इव्हेंट ऑकर होईल. हे झाले कीबोर्ड इव्हेंट्स. त्यासाठी कीबोर्ड इव्हेंट ऑब्जेक्ट तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट माऊस इव्हेंट. माऊस इव्हेंट कोणते? ऑन क्लिक, ऑन डबल क्लिक, ऑन कॉन्टेक्स्ट मेनू, ऑन माऊस डाऊन, ऑन माऊस एंटर, माऊस लिव्ह, माऊस मूव, माऊस आउट, माऊस ओव्हर, माऊस अप. हे सगळे काय आहेत? माऊस इव्हेंट आहेत. मग आता आपण काय करूयात, वन बाय वन एक एक प्रोग्राम घेऊयात. ओके. इव्हेंट कसा हँडल करायचा, आतापर्यंत फक्त आपण ऑन क्लिक इव्हेंट बघितलं. आता आपण हे जे ऑन ब्लर, ऑन फोकस, ऑन माऊस मूव, हे माऊस इव्हेंट आणि कीबोर्ड इव्हेंट ते बघूयात आपण. ओके. त्यासाठी आपण हा जो प्रोग्राम आहे पासवर्डचा, हे जेव्हा तुम्ही पासवर्ड सपोज कॅरेक्टर जर तुम्ही एंटर केला असेल, तर त्याच्यामध्ये काय डिस्प्ले व्हायला पाहिजे, जर तुमचा पासवर्ड हा लेस दॅन 6 कॅरेक्टर असेल तर आपल्याला पुअर स्ट्रेंथ पासवर्ड म्हणून डिस्प्ले करायचा आहे. आणि जर ग्रेटर दॅन 6 असेल तर आपल्याला काय स्ट्रेंथ गुड आहे असं डिस्प्ले करायचं आहे. मग त्यासाठी कोणता इव्हेंट घ्यायचा आहे आपल्याला, ओके. आपल्याला एक प्रोग्राम बघायचा आहे. त्या प्रोग्राममध्ये काय आहे, जेव्हा युजर टेक्स्ट पासवर्डच्या टेक्स्ट फील्डमध्ये जेव्हा जो काही पासवर्ड आहे तो जेव्हा एंटर करतो, त्याचं व्हॅलिडेशन करायचं आहे आपल्याला, की जर कॅरेक्टर्स जे काही एंटर केलेले आहेत ते जर ग्रेटर दॅन 6 असेल, ग्रेटर दॅन 6 असेल तर आपल्याला प्रिंट करायचं आहे स्ट्रेंथ गुड आहे म्हणून. आणि सपोज जर जे काही कॅरेक्टर बिलो 6 असेल तर आपल्याला स्ट्रेंथ पुअर आहे म्हणून व्हॅलिडेशन करायचं आहे. मग त्यासाठी कोणता इव्हेंट जनरेट होईल, कोणता इव्हेंट आपल्याला हँडल करायचा आहे. सांगा कुठला इव्हेंट ऑकर होईल. मला काय चेक करायचं आहे, पासवर्ड फील्डमध्ये युजर जेव्हा कॅरेक्टर एंटर करतो, ओके, तेव्हा जर त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 6 आहे तर मला प्रिंट करायचं आहे की जी काही पासवर्ड आहे तिची स्ट्रेंथ गुड आहे म्हणून मला मेसेज प्रिंट करायचं आहे. आणि जर ती जी व्हॅल्यू आहे टेक्स्ट फील्डमध्ये एंटर केलेली ती जर लेस असेल तर मला डायनामिकलीच प्रिंट करायचं आहे की स्ट्रेंथ पुअर आहे. हे जे स्ट्रेंथ पुअर आणि स्ट्रेंथ गुड आहे हे मला डायनामिकली प्रिंट करायचं आहे स्क्रीनवर ब्राउझरवरती तुमच्या. तर मला कुठला इव्हेंट हँडल करावा लागेल, सांगा. आहेत ना सगळे? प्रॉब्लेम कळाला? प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्याला पासवर्डची स्ट्रेंथ चेक करायची आहे आणि जर पासवर्ड ग्रेटर दॅन 6 असेल तर डायनामिकली तिथे व्हॅल्यू स्ट्रेंथ गुड म्हणून प्रिंट करायची आहे. आणि जर पासवर्ड लेस दॅन 6 असेल तर पुअर आहे म्हणून मला प्रिंट करायचं आहे. तर इव्हेंट कोणता ऑकर होईल, बरं हे इव्हेंट कोणत्या रिलेटेड असेल, माऊस इव्हेंट आहे का कीबोर्ड इव्हेंट आहे. टेक्स्ट फील्ड मध्ये की प्रेस. ओके. आपण काय करतोय, टेक्स्ट फील्ड मध्ये व्हॅल्यू एंटर करतोय. मग जेव्हा फर्स्ट कॅरेक्टर एंटर होईल तेव्हा आपल्याला काय करायचंय, पहिला कॅरेक्टर म्हणजे त्याची लेंथ काय झाली, बिलो 6 आहे. ऑब्व्हियसली तिथे मेसेज काय असायला पाहिजे, स्ट्रेंथ पुअर. जसं जसं युजर ग्रेटर दॅन 6 पर्यंत कॅरेक्टर जोपर्यंत
होत नाही त्याची लेंथ, तोपर्यंत आपल्याला काय करायचंय, स्ट्रेंथ पुअरच डिस्प्ले करायची आहे. जेव्हा ग्रेटर दॅन 6 होईल तेव्हा आपल्याला काय करायचंय, स्ट्रेंथ गुड म्हणून. मग आपण हे केव्हा होणार आहे, जेव्हा आपण युजरची की प्रेस करतोय, तो इव्हेंट आपण हँडल केल्यानंतर तेव्हा आपण तो मेसेज प्रिंट करू शकतो. ओके, मग आपल्याला की प्रेस किंवा की अप, ओके, कोणता इव्हेंट माऊसचा, कीबोर्डचा कोणता इव्हेंट बघायचा आहे, की कीबोर्डचा आपल्याला ऑन की अप, तिन्हीपैकी कुठलाही यूज केले तरी चालेल, पण आपण की अप म्हणजे काय, एखादं कॅरेक्टर टाईप झालं आहे. की डाऊन, की प्रेस, की अप झाल्यानंतर किंवा की प्रेस, ऑन की प्रेस, दोन्हीपैकी कुठलाही इव्हेंट आपण यूज करू शकतो. ऑन की अप किंवा ऑन की प्रेस. हा प्रोग्राम कसं राईट करणार, एक्झिक्यूट करून बघूया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, HTML हेड सेक्शन मध्ये आपल्याला काय करायचंय, चा जो काही आपला कोड आहे तो आपल्याला इथे द्यायचा आहे. त्यासाठी टायटल देऊयात आपण प्रोग्रामचं. पासवर्ड, हेड सेक्शन मध्ये आपण काय करतोय, जे काही पासवर्डचं कोड आहे, लेस दॅन आहे का ग्रेटर दॅन आहे, तो आपण स्क्रिप्ट टॅग मध्ये चेक करणार आहे. सो स्क्रिप्ट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट ऑब्लिक क्लोज करा. हा, बॉडी टॅग मध्ये आपल्याला काय करायचंय, इनपुटसाठी आपल्याला पासवर्ड फील्ड घ्यायची. ओके, सो फॉर्म फॉर्म आपण जनरेट करूयात. फॉर्मला नाव देऊयात नेम इज इक्वल टू माय फॉर्म डबल कोट्स. हा, फॉर्म टॅग क्लोज करा. आता इथे आपल्याला फॉर्म मध्ये फक्त आपण एक पासवर्डची फील्ड घेऊयात. त्यासाठी आपल्याला इनपुट टाइप इज इक्वल टू पासवर्ड. ओके, पासवर्ड नेम देऊयात आपण, नेम द्यायचं काय, नेम देऊयात जस्ट एवढंच कोड बघूयात काय होतं. आपण हा प्रोग्राम रन करून बघूया. आपल्याला फक्त काय दिसेल, पासवर्डची फील्ड दिसेल, टेक्स्ट फील्ड. ओके, युजर आता ह्या पासवर्डच्या टेक्स्ट फील्ड मध्ये जेव्हा मी की प्रेस करेन, ओके, तेव्हा मला काय करायचंय, ह्या इथे ह्या पासवर्ड फील्डच्या साईडला मला काय प्रिंट करायचंय, स्ट्रेंथ पुअर आहे का, स्ट्रेंथ गुड आहे का. ओके,
म्हणजे जेव्हा मी की प्रेस करेल, की प्रेस करेल तेव्हा मला काय करायचंय, इव्हेंट हँडल करायचंय. मग त्या केसमध्ये आपण काय करूयात, इथे हा जो पासवर्ड आहे त्याच्यावरतीच आपल्याला चेक करायचंय. सो ऑन की प्रेस, प्रेस इव्हेंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, व्हॅलिडेट करायचंय. मी व्हॅलिडेट नावाचा फंक्शन घेते. व्हॅलिडेट, मग इथे फंक्शन लिहावं लागेल आपल्याला. फंक्शन डेट चेक करायचं आहे युजरनी जी काही पासवर्ड एंटर केला आहे त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 6 आहे का नाही. ओके, मग त्यासाठी आपल्याला काय चेक करायचं आहे, इफ पहिल्यांदा आपण काय करूया, एक व्हेरिएबल मध्ये तो पासवर्ड घेऊयात, आधी पासवर्डची व्हॅल्यू घेऊयात. त्यासाठी काय करावं लागेल, आपण इथे काय करू, फंक्शन मध्ये this डॉट पासवर्डची व्हॅल्यू आपण रिट्राईव्ह करूया युजिंग डॉक्युमेंट डॉट गेट गेट एलिमेंट च्या ऐवजी आपण काय करू, काय यूज केले आपण, पास डॉट व्हॅल्यू. त्या आय डी मध्ये जी काही व्हॅल्यू येणार आहे जेव्हा युजर एंटर करेल, ओके, पासवर्ड फील्डमध्ये ती व्हॅल्यू आपण ह्या पास डब्ल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. आता आपल्याला इथे चेक करायचंय त्याची लेंथ जी आहे ती आहे ग्रेटर दॅन 6 आहे का. तर ग्रेटर दॅन 6 असेल तर आपल्याला काय करायचंय, प्रिंट करायचंय की स्ट्रेंथ गुड आहे. ओके, मग आता ते आपल्याला कुठे प्रिंट करायचंय, पासवर्ड फील्डच्या साईडला. सो आपण काय करूया, पासवर्ड फील्डच्या इथे पॅन आय डी इज इक्वल टू डिस्प्ले क्लोज करूया. आपल्याला काय करायचंय, युजिंग इनर HTML किंवा इनर टेक्स्ट यूज करून आपल्याला काय करायचंय, हा जो काही पासवर्ड ग्रेटर दॅन 6 असेल तर स्ट्रेंथ गुड म्हणून आपल्याला त्या डॉक्युमेंट वरती प्रिंट करायचंय. सो जर इफ पासवर्ड डॉट लेंथ इज ग्रेटर दॅन 6 असेल तर आपण काय करतोय, प्रिंट करतोय डॉक्युमेंट डॉट गेट कोणता आहे, आपल्याला कुठं प्रिंट करायचं, पासवर्ड फील्डच्या राईट हँड साईडला. सो तिथे आपण आय डी काय घेतलाय, डिस्प्ले डॉट इनर HTML किंवा इनर टेक्स्ट. इथे काय लिहायचं आपल्याला, स्ट्रेंथ गुड, राईट ऑन द ब्राउझर ही स्ट्रेंथ गुड आहे म्हणून. एल्स एल्स आपल्याला काय करायचं आहे, काय असणार आहे, पुअर असणार आहे. सो ते काय करा, स्ट्रिंग पुअर. हा इव्हेंट केव्हा जनरेट होणार आहे, जेव्हा युजर
की प्रेस करेल तेव्हा हा व्हॅलिडेट फंक्शन कॉल होईल. व्हॅलिडेट फंक्शन काय करेल, व्हॅलिडेट करेल की पासवर्डची लेंथ ग्रेटर दॅन 6 आहे का नाही. ग्रेटर दॅन 6 असेल तर तो काय करेल, स्ट्रेंथ गुड आहे म्हणून प्रिंट करेल. एल्स तो काय करेल, स्ट्रेंथ पुअर आहे म्हणून तो डिस्प्ले करेल. एक्झिक्यूट करून बघा पासवर्ड. मी इथे काय करते, की प्रेस करते. मी एकच की प्रेस केली त्यामुळे पासवर्डची स्ट्रेंथ काय दाखवत आहे, पुअर. जसं जसं मी की ची लेंथ जेव्हा ग्रेटर दॅन 6 होईल तेव्हा तो काय दाखवते मला, पासवर्ड स्ट्रिंग गुड आहे. आपण कोणता इव्हेंट इव्हेंट हँडल केलाय, की प्रेस इव्हेंट. ओके, इव्हेंट कसं हँडल करायचं ते कळलंय. ऑन की प्रेस, जे काही इव्हेंट्स आहेत, ओके, ऑन की प्रेस असेल, ऑन की डाऊन असेल किंवा ऑन की अप असेल, ओके, त्या इव्हेंटला तुम्हाला काय पाहिजे, ओके, काय कोणता कोड एक्झिक्यूट करायचा आहे तो कोड आपल्याला, तो फंक्शन आपल्याला स्क्रिप्ट टॅगमध्ये फक्त लिहायचा आहे. ओके, कीबोर्डचे इव्हेंट कळाले. श्रुती, येस मॅम. बाकीचे, ओके. शिवांजली उज्ज्वल, ओके. हे झाला की प्रेस इव्हेंट. ओके, आता तसंच आपण एक बटन घेऊयात. हा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये आपण आणखीन एक टेक्स्ट फील्ड घेऊयात. कोणतं टेक्स्ट फील्ड, सपोज हा जो पासवर्ड आहे, की आपण त्याचे स्ट्रिंग चेक केले, राईट, की ग्रेटर दॅन 6 आहे का नाही, ग्रेटर दॅन सॉरी लेस दॅन 6 आहे का, ओके, म्हणजे स्ट्रेंथ गुड आहे का, स्ट्रेंथ पुअर आहे का, हे व्हॅलिडेशन केलं. आता मला काय पाहिजे, युजर जेव्हा टेक्स्ट फील्ड किंवा पासवर्ड, सॉरी टेक्स्ट फील्ड मध्ये किंवा हा जो पासवर्ड आहे, ह्या पासवर्ड मध्ये एम्प्टी नसायला पाहिजे. हा जो पासवर्ड आहे तो एम्प्टी नसायला पाहिजे. जर एम्प्टी असेल तर मला व्हॅलिडेट काय करायचंय, की दिस फील्ड शुड नॉट बी एम्प्टी. ओके, हे व्हॅलिडेशन करायचंय. जेव्हा युजर नेम किंवा एखादा पासवर्ड आहे, ते नेम आणि पासवर्ड फील्ड मला एम्प्टी नकोय. आता ह्या केसमध्ये आपण पासवर्ड घेतलाय, ओके, मग हा जो पासवर्ड आहे त्याची व्हॅल्यू, काही ना काही त्याच्यामध्ये व्हॅल्यू पाहिजे. मे बी पुअर असू दे स्ट्रेंथ किंवा स्ट्रेंथ गुड असू दे, पण मला व्हॅलिडेट काय करायचंय, जेव्हा युजर नेम किंवा पासवर्ड असेल तेव्हा हे जे पासवर्ड फील्ड आहे इट शुड नॉट बी एम्प्टी. हे व्हॅलिडेशन करायचंय ह्या फॉर्म वरती. तर मला कसं करावं लागेल, कोणतं इव्हेंट चेक करावं लागेल.
हॅलो, सॉरी फॉर डिस्कनेक्शन. चुकून क्लोजचं बटन क्लिक झालं. ओके. तर आपण कुठे होतो? आपल्याला हे जे काही पासवर्ड आहे, त्या पासवर्डची फील्ड एम्प्टी नको आहे. त्याचं व्हॅलिडेशन करायचं आहे. त्याचं व्हॅलिडेशन करायचं असेल तर कोणता इव्हेंट आपल्याला हँडल करायचा आहे? सगळ्यांना स्क्रीन दिसते, आवाज येतोय. हे सगळे कनेक्टेड आहे. ओके. पासवर्डच्या फील्डमध्ये जेव्हा एम्प्टी असेल, तेव्हा मला काय कोणता इव्हेंट हँडल करायचा आहे की युजरला सांगायचं आहे पासवर्ड शुड नॉट बी एम्प्टी. ओके, मग हा जो कोड आहे की पासवर्ड शुड नॉट बी एम्प्टी, तो मला केव्हा हँडल करायचा आहे? जेव्हा पासवर्डची फील्ड एम्प्टी आहे. हे मला कोणता इव्हेंट हँडल करून तिथे मला हा कोड लिहायचा आहे. कुठला इव्हेंट हँडल करावा लागेल? ही जी पासवर्डची टेक्स्ट फील्ड आहे, त्याच्यामध्ये मला एम्प्टी नको आहे. आपण फोकस इव्हेंट बघितलंय. ओके, फोकस इव्हेंटमध्ये ऑन फोकस आणि ऑन ब्लर. ओके, जेव्हा आपण एखाद्या जेव्हा आपण एलिमेंट मध्ये असतो त्यावेळेस हा जो काही आहे, तर तुम्ही एक्झिक्यूट करू नका. आता सध्या पासवर्ड फील्ड वरती सध्या मी क्लिक केलेलं नाहीये ह्या बॉक्समध्ये, टेक्स्ट फील्ड मध्ये. ओके, तर हा काय आहे? सध्या फोकस आहे का त्या इव्हेंटला? त्या एलिमेंटला फोकस आहे का सध्या? नाहीये. जेव्हा मी ह्या फील्ड वरती क्लिक करेल तेव्हा काय येतोय? फोकस येतोय, राईट? ओके, परत एकदा बघा. जेव्हा मी हा प्रोग्राम रन केला इनिशियली, पासवर्ड आणि त्याची सोबत आपल्याला टेक्स्ट फील्ड दिसली. ओके, मी ह्या टेक्स्ट फील्ड वरती सध्या मी काहीही क्लिक केलेलं नाहीये, त्यामुळं हा जो फील्ड आहे तो आपल्याला फोकस नाहीये, फोकस नसल्यासारखा दिसतो, राईट? आणि जेव्हा मी क्लिक करेल तेव्हा काय दिसतो? फोकस दिसतोय. ओके, डार्क जो टेक्स्ट फील्ड आहे तो काय झाला? ऍक्टिव्ह झाला, राईट? मग आपल्याला कोणता इव्हेंट इथे हँडल करायचंय पासवर्ड व्हॅलिडेशनसाठी? ऑन फोकस. ऑन फोकस. ऑन फोकस किंवा जेव्हा युजर त्या पासवर्डची फील्ड आहे, पासवर्ड जेव्हा फोकस लूज करेल. ओके, फोकस लूज केला म्हणजे काय? हा जो काही युजरला टाईप करायचं होतं ते टाईप करून झालंय. ओके, मग तेव्हा आपण व्हॅल्यू चेक करू शकतो की ती जी पासवर्ड आहे तो एम्प्टी आहे का नाही, राईट? तर इथे मी ऑन फोकस इव्हेंट मधला ऑन ब्लर इव्हेंट मी हँडल करते. ऑन की प्रेस बघितलं आपण, तर इथेच आपण ऑन ब्लर हा इव्हेंट हँडल करूया. त्यासाठी आपल्याला काय चेक करायचंय? फंक्शनला नाव काय देऊ? फर्स्ट जो व्हॅलिडेट फंक्शन आहे तो काय करेल? पासवर्ड साठी चेक करेल. आणि हा जो ऑन ब्लर आहे तो काय करेल? पासवर्ड एम्प्टी आहे का नाही तो चेक करेल. सो स्क्रिप्ट टॅग मध्ये आपण दुसरा फंक्शन लिहूया तिथे, जो की हा जो ऑन ब्लर आहे
ऑन ब्लर म्हणजे युजरचं टाईप करून झालंय आणि युजरनी दुसऱ्या एलिमेंट वरती क्लिक केलंय. हे सध्या इथे एकच पासवर्ड फील्ड असल्यामुळे आपण ऑन फोकस घेऊ शकतो. आता मल्टिपल युजर नेम पासवर्ड परत डेट ऑफ बर्थ वगैरे असेल तर त्या केसमध्ये आपल्याला जेव्हा फोकस लूज होईल त्यावेळेस तो इव्हेंट आपल्याला हँडल करायचा आहे की एम्प्टी आहे का नाही. हे सो मी इथे काय घेतलंय ऑन ब्लर इव्हेंट घेतलाय. आता तो हँडल कसं करणार वन तुम्ही कोणताही इव्हेंट हँडल करू शकता. ऑन फोकस घेऊ शकता किंवा ऑन ब्लर. मी इथे ऑन ब्लर हँडल करते. काय फक्त व्हॅलिडेट करताना तुम्हाला कोणतेही इव्हेंट यूज करून तुम्हाला व्हॅलिडेट करू शकता तुम्ही. असं काही नाही की मॅडमनी ऑन ब्लर घेतलंय म्हणून ऑन ब्लरच घ्यायचंय. तुम्हाला जे वाटतं ते इव्हेंट घेऊन तुम्हाला हँडल करू शकता. आता इथं मला काय चेक करायचं आहे जो पासवर्ड आहे त्याची व्हॅल्यू एम्प्टी नसायला पाहिजे. ओके सो अगेन आपण काय करूया पासवर्ड घेऊयात. त्यासाठी काय लागेल डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी. पासवर्डची आय डी काय घेतली आपण पास. त्याची व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे फक्त व्हॅल्यू आपण घेतोय. आता आपल्याला फक्त काय चेक करायचं आहे इफ हा जो पासवर्ड आहे तो एम्प्टी आहे का नाही फक्त एवढंच चेक करायचं आपल्याला. आपल्याला इथं काय करायचं आहे जर एम्प्टी असेल तर आपल्याला काय डिस्प्ले करायचं आहे इट शुड नॉट बी एम्प्टी. मग ते आपल्याला डिस्प्ले कुठं करायचं आहे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय फील्ड आहे त्या फील्डच्या समोरच मला डिस्प्लेची स्पेलिंग डिस्प्ले डॉट इनर टेक्स्ट किंवा इनर HTML जे काही तुम्हाला यूज करायचं आहे ते दोन्हीपैकी कुठलेही यूज करू शकता तुम्ही. आता मला इथं काय प्रिंट करायचं आहे जर एम्प्टी असेल तर काय प्रिंट करणार पासवर्ड मॅन्डेटरी आहे किंवा फील्ड शुड नॉट बी एम्प्टी काही कसंही तुम्ही मेसेज प्रिंट करू शकता. फील्ड फंक्शन सेव्ह करा एक्झिक्यूट करून बघा. आता पासवर्ड व्हॅलिडेशन. ओके आता मी पासवर्ड वरती एंटर करत नाहीये. ओके ओके परत एकदा एक्झिक्यूट करून बघा. हा पासवर्ड आहे सध्या पासवर्डचा टेक्स्ट फील्ड काय आहे फोकस आपण दिलेला नाहीये. ओके जेव्हा मी पासवर्डच्या याच्यावरती क्लिक केलं ते क्लिक केले पण मी काही व्हॅल्यू कोणतीही कॅरेक्टर एंटर केलेलं नाहीये आणि हे जे टेक्स्ट फील्ड आहे त्याचा फोकस आता लूज होईल. म्हणजे जेव्हा मी साईडला क्लिक करेल त्यावेळेस काय झालं ते पासवर्डची फोकस गेला म्हणजे ऑन ब्लर इव्हेंट ऑकर झाला. ऑन ब्लर इव्हेंट काय चेक करेल पासवर्ड मध्ये काही व्हॅल्यू एंटर केली का नाही. आता मी काहीच एंटर केलं नसल्यामुळे आपल्याला व्हॅलिडेशन काय आलं फील्ड शुड नॉट बी एम्प्टी. सपोज मी काहीतरी व्हॅल्यू पुट केले तर पासवर्डची स्ट्रेंथ आपल्याला डिस्प्ले होते म्हणजे पुअर आहे का गुड आहे. आता आता मी व्हॅल्यू एंटर केल्यानंतर बाजूला क्लिक केले
ओके, त्यावेळेस काय आहे, पासवर्डमध्ये व्हॅल्यू आहे, त्यामुळं इट शुड नॉट बी एम्प्टी हे प्रिंट नाही झालं. Okay? अशा प्रकारे तुम्ही इव्हेंट्स हँडल करू शकता. ऑन ब्लर इव्हेंट कसा हँडल केला कळालं. फॉर्म व्हॅलिडेशन जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपण जे काही युजर नेम आहे, पासवर्ड आहे, इट शुड बी कंटेन सम व्हॅल्यू, ती एम्प्टी नसायला पाहिजे. ओके, मग त्या केसमध्ये आपण फॉर्म व्हॅलिडेशन मध्ये हे जे काही इव्हेंट्स आहेत, ऑन फोकस, ऑन ब्लर, ऑन की अप, की डाऊन, माऊस इव्हेंट, ते आपण डिस्प्ले करू शकतो. इथपर्यंत काय डाऊट आहे? No, ma'am. बाकीचे प्रज्ञेश, उज्ज्वल, शिवांजली, संजना, राहुल, ऋषभ, ओके. आता आपण डिरेक्टली जे काही इव्हेंट्स आहेत डायरेक्टली आपण व्हॅलिडेशनचं चेक केलंय. जर नॉर्मली तुम्हाला एखाद्या टेक्स्ट फील्डमध्ये युजरने माऊस क्लिक केला असेल तर माऊस क्लिक म्हणून इव्हेंट जर तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही डिस्प्ले करू शकता. ओके, त्यासाठी एक सिंपल प्रोग्राम घेऊयात. एक बटन घेऊयात. ओके, बटनवरती जेव्हा माऊसचा फोकस जाईल तेव्हा बटनला फोकस मिळाला म्हणून आपण मेसेज प्रिंट करूया. जेव्हा माऊस मूव्ह होईल तेव्हा फोकस, माऊस आउट, कोणते इव्हेंट आहेत माऊसचे, माऊस मूव्ह, माऊसची इव्हेंट ऑन माऊस मूव्ह, ऑन माऊस डबल क्लिक, ऑन माऊस क्लिक, ऑन माऊस इव्हेंट कोणते कोणते, ऑन क्लिक, ऑन डबल क्लिक, ऑन माऊस डाऊन, ऑन माऊस एंटर. The mouse down event occurs when the user presses a mouse button over an element. Okay. Mouse enter, the event occurs when the pointer is moved onto an element. On mouse move, the event occurs when the pointer is moving while it is over an element. Okay. आता हे जे माऊस मूव, माऊस आउट, माऊस चे जे काही इव्हेंट आहेत ते इव्हेंट्स आपण बघूयात. ऑन माऊस आउट काय करते, द इव्हेंट ऑकर्स व्हेन अ युजर मूव्स द माऊस पॉइंटर आउट ऑफ एन एलिमेंट or out of one of its children. Mouse over, the event occurs when the pointer is moved onto an element or onto one of its children. ओके, यातलं आपण एक माऊस मूव्ह आणि माऊस ऑन डबल क्लिक, ओके, हे दोन इव्हेंट बघूयात. बाकीचे इव्हेंट तसंच हँडल करायचे. ऑन माऊस मूव्ह काय करतं, द इव्हेंट ऑकर्स व्हेन द पॉइंटर इज मुव्हिंग व्हाईल इट इज ओव्हर अन एलिमेंट. जेव्हा आपण एखाद्या एलिमेंट वरती माऊस मूव्ह करतोय त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, ऑन माऊस मूव्ह इव्हेंट हँडल करायचंय. माऊस आता कीचं आपण बघितलं इव्हेंट ऑन की प्रेस. ओके, आता माऊसचा पण एक ऑन की, ऑन माऊस ओव्हर. ओके, आता हा जो पासवर्ड आहे त्या पासवर्डच्या टेक्स्ट फील्ड वरती जेव्हा मी माऊस मूव्ह करते, हा एलिमेंट झाला पासवर्ड म्हणजे एक. ओके, हा जो टेक्स्ट आहे टेक्स्ट फील्ड हा एलिमेंट आहे.
आता ह्या एलिमेंटवरती जेव्हा मी माऊस मूव्ह करते, ओके, तेव्हा मला काय प्रिंट करायचंय? माऊस मूव्ह, माऊस ऑन माऊस मूव्ह इव्हेंट ऑकर झाला म्हणून मला प्रिंट करायचंय. ओके, तर एक आपण काय करूयात, प्रोग्राम बघूयात ऑन माऊस मूव्ह साठीचा. हेड सेक्शन मध्ये आपण काय करतोय, टायटल देतोय की माऊस इव्हेंट. माऊस इव्हेंट माऊस इव्हेंट मधला आपण क्लिक इव्हेंट बघितलाय, ते ऑन क्लिक इव्हेंट. तर आता आपल्याला बघायचं आहे कोणतं, माऊस जेव्हा एलिमेंट वरती येतो तेव्हा माऊस मूव्ह एलिमेंट इव्हेंट आपल्याला बघायचं आहे. ओके, हेड टॅग क्लोज करा. हेड टॅग मध्ये आपण हँडल करतोय युझिंग जावा. मगाच्याच प्रोग्राम मध्ये आपण एडिट करूयात. पासवर्डचा जो प्रोग्राम आहे आपण त्याच्यामध्येच काय करूयात, कोणता इव्हेंट बघणार आहे आपण, ऑन माऊस मूव्ह आणि डबल क्लिकचा इव्हेंट बघूयात. ओके, इथेच जेव्हा ह्या टेक्स्ट फील्ड वरती पासवर्ड वरती जेव्हा युजर येईल, माऊस मूव्ह होईल, त्यावेळेस काय इव्हेंट ऑकर होईल, ऑन माऊस मूव्ह इव्हेंट ऑकर होईल. तेव्हा आपण जस्ट काय करूयात, डिस्प्ले करूयात मेसेज. सो मेसेज म्हणून एक फंक्शन घेऊयात. ओके, मध्ये आपण काय करूयात, फंक्शन हँडल करूयात. फंक्शन काय आहे, फंक्शनचं नाव मेसेज. फंक्शन काय करतोय, माऊस मूव्ह, की जेव्हा युजर त्या पासवर्ड फील्ड वरती माऊस मूव्ह करेल तेव्हा आपल्याला जस्ट काय प्रिंट करायचंय, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आपण हा मेसेज ना इथे पॅरेग्राफ मध्ये एक पासवर्ड फील्डच्या खाली आपण मेसेज डिस्प्ले करूया. नाव देऊयात मेसेज. ओके, एम नाव देऊयात आणि हा टॅग क्लोज करूयात. आय डी आपल्याला पासवर्ड फील्डच्या खाली माऊस मूव्ह म्हणून प्रिंट करायचं. सो आपण काय करूया, तिथे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी एम डॉट, इथं आपल्याला काय रन करायचंय, टेक्स्ट माऊस मूव्ह म्हणून आपण मेसेज प्रिंट करूयात. ओके, जेव्हा मी पासवर्ड फील्ड वरती माऊस मूव्ह करते तेव्हा माऊस मूव्ह इव्हेंट ऑकर झाला. ओके, माऊस मूव्ह म्हणून मेसेज आला. आता मी
ह्या पासवर्डवरती काही एंटर करत नाहीये. ओके आणि बॅक. ओके मेसेज काय आला, फील्ड शुड नॉट बी एम्प्टी. तर मी मेसेज एंटर झाला. ओके पुअर आहे का गुड, म्हणजे आपण अशा प्रकारे मी प्रेस इव्हेंट हँडल केलंय, माऊस मूव ऑन फोकस इव्हेंट पण बघितलाय, की इव्हेंट पण बघितला आहे, की प्रेस आणि माऊस इव्हेंट पण इथे आपण बघितले. अशा प्रकारे तुम्हाला जेवढे इव्हेंट्स आहेत ते इव्हेंट तुम्ही हँडल करू शकता. आता मला इथं पाहिजे असेल डबल क्लिक, तर तुम्ही इथे ऑन क्लिक इव्हेंट इथे हँडल करू शकता. आता ह्याच्यावरती मला MSG1 फंक्शन कॉल करते. इथे फक्त काय करूयात आपण, फंक्शन MSG1 इव्हेंट काय करेल, जस्ट आपल्याला मेसेज प्रिंट करायचा आहे की डबल क्लिक झालाय म्हणून. आणि ते प्रिंट करूयात माऊस परत एकदा एक्झिक्यूट करून बघा. जेव्हा पासवर्ड फील्ड वरती माऊस येतो त्यावेळेस काय आलं, माऊस मूड म्हणून आला. ओके डबल क्लिक केल्यानंतर माऊस डबल क्लिक म्हणून इव्हेंट ऑफर झाला. ओके परत माऊस मूव्ह झाल्यावरती माऊस मूड म्हणून आला, डबल क्लिक केली की डबल क्लिक म्हणून आला. ओके जेव्हा जेव्हा डबल क्लिक कराल त्यावेळेस डबल क्लिक म्हणून इव्हेंट जनरेट होईल आणि तो मेसेज तुम्हाला ब्राउझरवरती डिस्प्ले होतोय. हे झालं युजर नेम पासवर्ड व्हॅलिडेशन आपण बघितलं याच्यामध्ये. आता मला ओके इथपर्यंत काय डाऊट आहे? माऊस इव्हेंट मधले आपण एक इव्हेंट आपण हँडल करून बघितलाय, कीबोर्डचा इव्हेंट एक हँडल करून बघितलाय. ओके तशाच प्रकारे जे काही इव्हेंट्स आहेत ते ऑन की प्रेस, ऑन की इव्हेंट, अप डाऊन, माऊस साठीचे माऊस मूव, माऊस ओव्हर, माऊस लिव्ह, जे काही इव्हेंट्स आहेत ते तुम्ही हँडल करू शकता. हे पासवर्ड व्हॅलिडेशनच्या प्रोग्राममध्ये आपण तिन्ही इव्हेंट्स बघितलेत. डबल क्लिक केल्यानंतर काय होतंय, माऊस मूव्ह केल्यानंतर, आणि ऑन ब्लर फोकस इव्हेंट पण आपण बघितलंय, ऑन ब्लर इव्हेंट. तर हे जे काही सगळे इव्हेंट्स आहेत, इव्हेंट्स कसं हँडल करायचं कळालं. प्रज्ञेश, संजना, शिवांजली, बाकीच्यांना वैभव, उज्ज्वल, ओमकार, सुनोती. ओके इव्हेंट्स कळालेत सगळ्यांना. ओके मग आता आपण नेक्स्ट लेक्चरला आतापर्यंत आपण एलिमेंट्स वरती बघितलेत राईट. एलिमेंट वरती माऊस मूव्ह झाला, एलिमेंट वरती सगळं बघितलं. आता मला हा जो आपला डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट वरती इव्हेंट कसा हँडल करायचा. डॉक्युमेंट वरती जेव्हा माऊस मूव्ह होईल त्यावेळेस आपण मेसेज प्रिंट करूया, किंवा डबल क्लिक झाल्यावरती डबल क्लिक मेसेज यायला पाहिजे, माऊस कुठल्या पोझिशनला मूव्ह होतंय ते पोझिशन डिस्प्ले व्हायला पाहिजे. ओके हा प्रोग्राम आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके इथपर्यंत काही डाऊट नाहीये, सगळ्यांना कळालंय. सो वी विल स्टॉप हियर. ओके सो लेफ्ट व्हा सगळेजण.